ही बघा, ही चिमुरडी अनन्या दोन्ही हातांनी लिहितीये. वरती बघा ना, संपूर्ण राहायचं आता आता इकडे 51 आणि 51 लिह मराठीमध्ये. अच्छा, ओके. म्हणजे ऍट अ टाइम इंग्लिश आणि मराठी. जीकेच्या प्रश्नांची उत्तरं देते. तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल 100 कंप्लीट झालेत. काय सांगताय सर? कुठलंही 100 पर्यंत कलम 14 मोठे 2 मिनिट. कलम 21 शिक्षणाचा हक्क. कलम 24 कामामध्ये बालकांना कामाला ठेवल्यास कलम 32 हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना. कलम 51 मूलभूत कर्तव्य. कलम 81 लोकसभेची रचना. कलम 45 10 वर्षांखाली बालकांची इकडून वेगळं लिहिते, इकडून वेगळं उत्तर देते. तिसऱ्या गोष्टीचा वापर करते. माय गॉड, शी इज युझिंग हर ब्रेन सर. 48 अनन्या, तू ग्रेट आहेस बाळा. हे बघा, आता इकडे बघा, वेगवेगळं चाललंय. आता उठून तुमच्या लक्षात येईल वेगवेगळं. हे या इकडे. आता ही लिहिते, ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते. तेच तिकडून मराठी आहे, इकडून मिरर मध्ये आहे. तिकडे 2 उदाहरणं वेगळे चाललेत गणिताचे ऍट अ टाइम, एका वेळेला. विलक्षण आहे सर. तुम्ही हे खूप एफर्ट्स घेताय या मुलांवर, गावित सर. आणि असं कंपल्सरी येतं एका पेज वरती लिहायला. हे बघा, असं सगळेच लिहिणार. यांनी मुलांचं कसं जास्ती ग्रास्पिंग पॉवर तयार होते ना त्यांचे. दोन ब्रेन ऍट अ टाइम काम करतात. ते 2 मेंदू एका वेळेला काम करतात. मी तर कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये. दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर. म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन. आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची. मुलांनो, तुम्हा सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं. ओके, येस, मस्त अभ्यास करा. सर आहेत.